विषयावरचा दुष्काळाशी रिलेटेड आहे. दुष्काळाची घोषणा झालेली आहे, पण अनेक भागामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की क्रेडिट पॉलिटिक्समुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मदत मिळत नाहीये. पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर एवढंच आहे की तुमच्या मनात ही निवडणूक जेवढी कठीण दिसते आहे तेवढी आमच्याकरता नाही आहे. आम्हाला ती निवडणूक जशी पहिले अपेक्षित केली होती तशीच या ठिकाणी वाटते. तोच परफॉर्मन्स आमचा असणार आहे. हे खरं आहे की पवार साहेब, उद्धवजी एक नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न करतायत की आमच्या जागा येत आहेत. त्यांनी तर 35 जागा वगैरे सांगितल्या. मी तर त्यांचे धन्यवाद मानले की 13 जागा तरी आम्हाला दिल्या त्यांनी. पण तो प्रश्न नाही आहे. हा जो काही नरेटिव्ह हा सुपरफिशियल नरेटिव्ह आहे. तिन्ही पक्ष मिळून नीट आमची निवडणूक चाललेली आहे. अपेक्षित जागा आम्हाला मिळतील. दुष्काळाच्या संदर्भात आत्ता आचारसंहितेमध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना दुष्काळाचे अधिकारच नाही आहेत. ते अधिकार पूर्णपणे प्रशासनाला आहे आणि प्रशासन जिथे पाणी सोडलं पाहिजे तिथे पाणी सोडत आहे, जिथे टँकर दिले पाहिजे तिथे टँकर देत आहे. आणि आत्ता तरी क्रेडिट करता कुठलाही राजकीय नेता ते अडवू शकत नाही, कारण त्यांना ते अधिकार नाही आहेत. त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू, ते कुठल्या पक्षाच्या बाजूनी होते की नव्हते, की त्याचा काय इफेक्ट आहे. जेव्हा भेटेल तेव्हा सांगेल ना तुम्हाला. पत्रकार आहे का? फक्त पत्रकारांनी प्रश्न विचारते तिथं. पत्रकार सोडून कोणी प्रश्न विचारू. चांगली गोष्ट आहे. शेवटी पंकजाताई आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, आमच्या कोर कमिटीच्या मेंबर आहेत आणि आमची इच्छा असेल की पंकजाताई जर निवडून आल्या आणि ते येतीलच निवडून आणि मोदींचं सरकार येईल, आमची इच्छा असेल की त्यांनी केंद्रात मंत्री झालं पाहिजे. बघा, एखादा व्यक्ती एखादी गोष्ट सिरियसली बोलला तर ती मनावर घ्यायची असते. पण काही लोक बडबड करत सुटले तर ते सिरियस झाले आहेत. आता त्यांना मदतीची आवश्यकता आहे असं आपण समजलं पाहिजे. त्यामुळे मी असं समजतो की उद्धवजींची मानसिक स्थिती अशी आहे की त्यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना माझं म्हणणं आहे की कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला उद्धवजींची भेट करून द्या आणि त्यांच्या मनावरचं दडपण दूर करा. पाटेच्या शपथविधी मी दादानी सांगितले की तो पाटेचा होता, सकाळच होता. जो शब्द तुम्हाला दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी तुमची शपथविधी तो पूर्ण झाला. नेमकं काय शब्द दिला होता आणि काय स्ट्रॅटेजी? अरे किती वेळा सांगितलं, ते आता जुनं झालं थोडा. आता त्याच्यानंतर तिसरा शपथविधी केला आम्ही. सर, इलेक्शन शेवटच्या टप्प्यातले जे आम्ही घर वगैरे फोडणारे नाही हो. पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही. आम्ही घर फोडत नाही, आम्ही पक्ष फोडत नाही. पण संधी जेव्हा मिळते, कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही, त्यांना सोबत घेतो. सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं. असं आहे. शिवसेनेची ही परिस्थिती का आली, ती फॅमिली फर्स्ट मुळे आली. आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली, फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली. म्हणजे त्या ठिकाणी शेवटी अजितदादांनी हा पक्ष पवारसाहेबांसोबत उभा केला. पवारसाहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील, पवारसाहेब नक्कीच त्याचे नेते असतील, पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदादांनी श्रम घेतले. अजितदादांना एक मान्यता देखील होती. आमदारही अजितदादांच्या पाठीशी होते. अशा परिस्थितीमध्ये
अजितदादांना सातत्याने डावललं गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंडघाशी पाडायचं आणि त्यांना विलन करायचं. ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदादांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही, आपल्याला विलन करण्यात येत आहे, कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही. शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात. घेतला त्यांनी निर्णय. काल राज ठाकरे म्हटले की काँग्रेसला मतदान करा यासाठी फतवे काढले जात आहेत. भाजपला पण असंच वाटतं का पुण्याच्या बाबतीत काही इतर महाराष्ट्रात? नाही, काढलेच आहेत ना. वाटतं म्हणजे काय, तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत, माझ्या इकडे आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडतंय. हे मला वाटत नाही योग्य आहे, पण हे घडतंय. राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरं आहे. गांधी विचारांनी इंग्रजांना घालवलं तर मोदी काय केलं? आज सकाळच्या भाषणामध्ये शरद पवार असं म्हणलेले आहेत. वाटतं का असा काय प्रभाव होईल? पण पवार साहेबांचा गांधी विचारांशी काय संबंध? ते बोललेत पण काय? आणि बोलले असतील त्यांचा काय संबंध? उपस्थित करतात किंवा मोदींचे कौतुक करता आणि हल्ले थांबला सांगतात. तिथे तुमचं एक असतं की कायम वाक्य की आता पाकिस्तानच्या बापाची हिंमत नाही की आपल्याला हल्ला करायची, तर नेमका तो बाप कोण आहे? मला ना त्याच्यावर उत्तर सुचलं होतं, पण ते असभ्य असल्यामुळे बोलत नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये संभाजीनगरला राडा झालाय. नवनीत राणा म्हणाल्या की 15 सेकंद वक्तव्य घ्यावं. तर अशा प्रकारची जेव्हा वक्तव्य येतात ते कुठल्या जोरावर म्हणतात? साहेब, ज्या प्रकारचं स्टेटमेंट ओवेसींनी केलं होतं ते एक तासभरा करता का काही काळा करता पोलीस काढून घ्या मग काय होईल ते सांगतो, त्याला ते उत्तर होतं. त्याला उत्तर. बा मला विचाराल तर मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी बडबड करतो त्याला फार उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. बच्चू कडूंनी तिथे उमेदवार दिला होता लोकसभेचा, तर नवनीत राणांचा विषय निघाला. त्याच्यामुळे ती सीट अमरावतीची भाजपची धोक्यात आहे असं अमरावतीकरांना वाटतं. आता 4 तारखेला समजेल धोक्यात आहे की नाही, पण मला वाटतं नवनीत राणा निवडून येतील. संभाजीनगरला जी दाभोलकर प्रकरणाचा निकाल लागलाय. रवींद्र वायकर म्हटले की मी एकतर जेलमध्ये गेलो असतो म्हणून मला बदलावं लागलं. त्याच्याकडे तुम्ही काय म्हणता? रवींद्र वायकर नेमकं असं का म्हणाले हे मला त्यांना विचारायचं आहे, पण माझी त्यांची अजून भेट झालेली नाही, कारण मी मुंबईला पोहोचलेलो नाही. मुंबईला पोहोचल्यानंतर मी त्यांना विचारेन. दाभोलकर प्रकरणाचा निकाल लागलाय. दोघांना शिक्षा सुनावली, तिघांना निर्दोष सोडले. तर जे निर्दोष सुटलेले आहेत तर त्यांच्याबद्दल आपण सरकारी पक्ष म्हणून पुढे अपील करणार आहात? असं आहे की एखाद्या विषयामध्ये अपील करायची की नाही याचा निर्णय राज्याचं लॉ अँड ज्युडिशरी खातं आणि राज्याचे जे प्रॉसिक्युशनचे प्रमुख असतात ते त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे डिटेल निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या निर्णयाचा आढावा घेऊन ते निर्णय करतील. जो निर्णय ते करतील तोच राज्याचा निर्णय असेल. इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीमध्ये पण अनेक क्वेश्चन रेज केले गेलेले आहेत आणि शासनाच्या एकूण रोलबद्दलही त्यांनी जजमेंटमध्ये क्वेश्चन रेज केले. त्या सगळ्याचा कॉग्निझन्स घेतला जाणार. निश्चित घ्यावाच लागेल. बघा, शेवटी कोर्टाने जर काही ताशेरे ओढले असतील आणि त्याच्यात काही दुसरी बाजू असेल तर नक्की त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. तो आम्ही घेऊ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी या प्रकरणात नावं जोडली असा सनातननी आरोप केलाय. तुम्हाला काय वाटतंय की पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या काय नेमकं काय? बघा, असं आहे की काँग्रेसने एक नरेटिव्ह तर पेरण्याचा प्रयत्न केला हिंदू दहशतवादाचा. या बाबतीत कोणीच त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. पण या पर्टिक्युलर प्रकरणात असं घडलंय की नाही हे मी आज सांगू शकत नाही. जेव्हा निकाल मी बघेल त्यावेळेसच त्या संदर्भात मी कमेंट
तर देवेंद्र फडणवीस बोलत होते. राष्ट्रवादीचे चेहरे शरद पवार असतील, पण अजित पवारांनी पक्ष वाढवला असं ते म्हणाले. तर अजित पवारांनी नेहमी विलन करण्याचं काम केलं गेलं असं फडणवीस म्हणाले. आम्ही पक्ष आणि घर फोडत नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतायत. तर जरांगे कुठल्या पक्षाकडून होते याचं विश्लेषण निवडणुकीनंतर करू असं सुद्धा फडणवीस म्हणाले. राज ठाकरे बोलले ते योग्यच बोलले असं सुद्धा त्यांनी उल्लेख केला. 4 जून नंतर पंतप्रधान तुमचे मन सांगेल मोदीच आहे, जाऊ द्या ते काय बोलतात. संभाजीनगर किंवा धाराशिवला दोन्ही पॉलिटिकल पार्टीजमध्ये प्रचंड राडे बघायला मिळत आहेत. भांडणांच्या किंवा अगदी हत्यारं वापरण्यापर्यंत ही भांडणं पोहोचली. तुम्ही एकतर गृहमंत्री म्हणून आणि एस्टॅब्लिश पॉलिटिकल लीडर म्हणून काय सांगा? एक राजकीय नेता म्हणून मी सांगेल हे अतिशय चुकीचं आहे. निवडणुका महाराष्ट्रात तरी फ्री अँड फेअर झाल्या पाहिजेत. राजकीय गुद्दे एक वेळ आपल्याला मंजूर आहेत, पण प्रत्यक्ष गुद्दे हे काही योग्य नाही आहे, शस्त्रबिस्त्र. त्यामुळे गृहमंत्री म्हणून कोणी असो त्याच्यावर कारवाई आम्ही करू. अजित पवारांनी असं म्हटलं होतं की चंद्रकांत पाटील यांनी जे बारामतीमध्ये वक्तव्य केलं तर ते तसं नाही करायला पाहिजे होतं, ते चुकीचं होतं. तर आणि एकच तुम्ही स्वतःही बारामतीमध्ये प्रचाराला गेलं नाही, तर हे का घडलं? नाही, मी बारामतीत भरपूर प्रचार केला. शहरात मला बोलवलं असतं तर गेलो असतो, असं काही नाही. पण चंद्रकांत दादा जे बोलले होते त्या संदर्भात दादांनी खुलासा केला होता आणि दादांनी सांगितलं होतं की मी बोललो त्याचं ज्या प्रकारे मी बोललो तसं मला बोलायलाच नको, म्हणजे मी बोलायला नको होतं, हे दादांनी देखील कबूल केलं.